काय काय होतंय ते सांगा तुम्ही. कधीच आहे 30 मिनिटचा. ठीक आहे. तसं बघितलं गेलं तर तुम्हाला जास्त काहीच नाही झालेलं आहे. हा त्रास कमी जातो, नस दुखतेच नाही. ते नसपर्यंत ते काम नाही जात आहे. काय होत आहे? काम काय करता तुम्ही? लॅपटॉप बसून काम घ्यायचं. लॅपटॉपवरून बसून काम आहे. त्याचंही दुखणं नाही आहे कारण तुमचं वजन पण नाही आहे. वजन 75 नाही, हाईटच्या हिशोबाने ठीक आहे. तुमचा जो खालचा स्पाईन आहे ना तो सरळ होतो. सरळ होतोय. तो असा कर्व असतो ना तिथे वर तिथे दिसेल असा कर्व आहे ना तो असं सरळ होतो. मी त्याचं रिझन शोधतो कारण बाकी असं काही लिहिलेलं नाही की हा वर्टिब्रा असा आहे हा वर्टिब्रा तसा आहे. ठीक आहे, चालेल. अजून काय काय होतं सांगा. असं बसलं नॉर्मली काही त्रास नाही आहे. हात लागलं तर इथं थोडंसं दुखतं मागे, थोडा त्रास नॉर्मल होतो. जास्त दुखत नॉर्मल. कधी कधी इथं जास्त चाललं बिलं तर इथं थोडं दुखतं मग. नाव काय सर तुमचं? सचिन सूर्यवंशी. बारीक मुंग्या मिळतात कधी कधी. कुठे? पायाला? हा, या काय एकाच पायाला? हा, एकाच पायाला. म्हणजे हा जो एक्सरे आहे ना या एक्सरेमध्ये काहीच नाही दाखवलेलं आहे. ठीक आहे. जे रिझन दिलेलं आहे ते तुम्हाला सध्या तरी लागू होत नाही. मी तर तुम्हाला आता वापस पाठवणार होतो. तुम्ही मुंग्या कारण ते जे दुसरं आहे ते तुम्ही कारण कशाला पैसे खर्च करायचे. माझं थोडं थोडंसं त्यांचं ना मेंटली म्हणजे विचार करतात काहीतरी होतं काहीतरी ते नॉर्मल असेल ना तरी ते विचार करून ते जास्त दुखायला लागले. त्यांनी काय काम करतात? काय बसून ते क्वालिटी मॅनेजर आहेत, इंजिनियर आहेत ऑफिसमध्ये. अच्छा, तर बरोबर सांगा ना काम काय करता. लॅपटॉप बसून काय जास्त असं काही काम आहे जसं जड काम काहीच नाही. जसं एखादा ड्राफ्ट्समन असतो नाही त्याला असं छोटं छोटं असं करावं लागतं. नाही असं काही तसं काही एवढं काही नाही. मग असं वगैरे बसून जातात खूप जास्त. असं बसतं काय म्हणजे आता जसे बसले तसं नॉर्मली तुम्ही बसत नाही. युजली तुमची ही जी आहे ती इथे असे असते, गॅप असते. ठीक आहे. तर ते नंतर जेव्हा बसायचं तर असं बसायचं. ओके, ठीक आहे. मला वाटते तुमचा एक एक्सरे अजून काढायला पाहिजे होता तुम्ही आता, कारण याच्यात ते दिसत नाही. कारण याच्यात जे रिझन दिलेलं आहे या एक्सरे मध्ये ते रिझन मध्ये हे नाही दिसत की तुम्हाला इथे हे होत आहे. काही नाही बेटा, काही नाही. भाऊ आहे बापा आहे. परंतु मला वाटतंय की त्याच्यामुळे अजून काहीतरी बायोलॉजिकल चेंजेस झालेले आहेत बॉडीमध्ये. त्यानंतर मला म्हणजे मी तुला व्यायाम करायचं घरी थोडा आराम पडला आहे. अरे वा, व्यायाम करता ना? कधी कधी म्हणजे टाइम असता. मग हा असा पेन जो येतो पायात तेव्हा व्यायाम केल्याने आराम मिळतो? हा, मिळतो. मग पैसे कशाला खर्च करताय? म्हणजे काय नव्हतं असं कंटिन्यू होतं असं असं केलं तर दुखते. आणि अर्धा खेळ त्यांचा मेंटली झालेला नाही. कारण मी तुला क्लिअर सांगतो. मी तुमची ट्रीटमेंट घेणार त्याची मी 2,500 रुपये घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुमच्या मसल्स चेक करणार, जीच्या पूर्ण शरीराच्या मसल्स चेक करणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला नंतर सांगेल की मला कायरोप्रॅक्टिक म्हणजे ते असं असं तोडतात ना ते असतं. त्याच्या व्यतिरिक्त जे असतं मी तुम्हाला अजून मेसेज पण केला होता पुन्हा की ते वरती बघायची चार्जेस बघा. तर माझी जी इच्छा असते ती पेशंटनी 10 वेळा माझ्याकडे यावं ही इच्छा नसते. म्हणून मी त्या हिशोबाने तुम्हाला सजेस्ट करतो, थांब बेटा थांब. तर तुम्हाला सजेस्ट करतो की ते करायचं की नाही. तर लागलं तर मी तुम्हाला सांगेन. त्याचे मी 1,500 रुपये घेतो वेगळे. त्याचं काम असं असतं की आता नस दुखते म्हणजे पाय दुखते म्हणजे नस कुठेतरी दबत आहे. नस का दबते? नसनी तर याची कारण दबत तिच्या ज्या मसल्स आहेत ना त्या वीक झालेल्या आहेत. आता तुम्ही असं वगैरे बसता हे सर्व हे आणि एक्झरसाइज याची एक्झरसाइज तेवढी करत नाही तुम्ही.
तर मी त्याच्यावर काम करतो. मी जेव्हा काम करेल तेव्हा ते दुखेल खूप. ओके. परंतु त्याच्याने तुम्हाला दुसरी विजिट यावी लागणार नाही. ठीक आहे. मी सर्व गोष्टी क्लिअर ठेवतो प्रत्येक गोष्टी. ठीक आहे. तिकडे उभं राहा. व्हिडिओ म्हणजे रिझल्टसाठी का? रिझल्ट आल्यावर नाही हो मॅम, तसं नाही. मी आता एक सवय लावली. ऍक्च्युली माझ्याकडे लेडीज पेशंट खूप जास्त असतात ना, ओके. आणि त्यामुळे इट इज बेटर टू कीप अ व्हिडिओ. ओके. कोणी काय घरी जाऊन काय ऑब्जेक्शन घेतलं ओके, हे ओके, केलं, अच्छा. आपली सेफ्टी पहिले अच्छा असते. अच्छा, राईट राईट. आणि हा, आता- रिझल्ट म्हणजे आधी कसं होतं ना, आता कसं झालं. लाईफ खराब झालाय सर. हा. तू का बरं जाऊ गुड गर्ल. इकडे तुला डॉजी देते. चल मी चॉकलेट खाते. चॉकलेट खाते. ये चॉकलेट देतो. चल चॉकलेट. इकडे जाई. इला चॉकलेट दे का. इकडे डॉजी. तुम्ही बाहेर बसा. तिथे विक्स आहे तिथे. ती मान बरी घेतात. नाही हाताला काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ते चालू होणार आहे. हो का? चालू. हा हात आहे तुमचा. हा. इथे पण मसल्स आहेत ज्या इथे आहेत. याला दाबून बघा. त्याचं समजून वाटतं. हा. ते या हाताने इथे दाबून आहे फरक. हे सर्वाइकल स्पॉन्डिलोसिसचं फॉर्मेशन. तुम्ही जे ऑफिसला जॉब करता. रिलॅक्स राहा. हळूहळू खाली जाऊ द्या. हळूहळू. कुठे दुखतं का ते चेक करता. जाऊ दे. तुम्ही आता नाही नका म्हणून आरामात जाऊ दे. जाऊ दे. अजून दाबा. एवढी जाते. ठीक आहे. रिलॅक्स. वरती सरळ जाऊ द्या. वरती अजून जाऊ द्या. अजून जाऊ द्या. कुठे दुखतंय. चक्कर वगैरे आल्यासारखी नाही वाटले ना. नाही. तिकडे जाण्या साईडला बस इतकीच जाते. जायला जास्त पाहिजे कोणी जाईल ते जाऊ द्या ना. तानाला इथे काही इकडे तुम्ही कशाला वाटा या ना. मागवा ना मान तुमच्या पद्धतीने. नाही वाटत आहे ना. ठीक आहे. रिलॅक्स राहा. झालं का ताईकडनं घे जा. चॉकलेट घे जा. काही नाही. अरे जा ना. मस्ती कर. केळ खात असेल केळ जा. भूक लागते असेल. आता जेवण आली. पुढे दुखतंय तर सांगा. नाही मी काय म्हणतो अजूनही तुम्ही पैसे वाचवा. मी त्यांना कधीपासून तेच सांगते. त्यांच्या मेंटल डोक्यातच घुसलंय की काहीतरी झालंच आहे. मग मी म्हटलं एकदा एक्झॅक्टली सांगा. असा पाहिजे ना. तो इथून नस कुठपर्यंत जाते. इथे तू तेवढीच काय थोड्या दिसला. आणि असं बसला ना खाली समजा असं टाईट बसलं. सर्वात पहिले खिसे खाली करा सर्व. असं टाईट बसलं नसेल तर मागे असं वेग केलं ना थोडंसं असं दुखतो. माझा पाय असा एकदा असं मागे होऊन टाकलं ना. खाली बसा. बसा तिथे. असं कर. एवढीच आहे. 6 फूट माझी पण आहे. वाकवान त्या पायाला का. दुखतंय कुठे. हा थोडं दुखतेच मग. कुठे दुखतंय. एवढ्या पोषण दुखतो. ही जी तुम्हाला एक्सरसाइज सांगितलंय ना. हे असं घरी मोठा आहे. त्याच्यावरचा पाय ठेवायचा. ओके. असा पाय ठेवायचा. हे करायचं रोज. दोन्ही
हळूहळू तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, उगाच पैसे खर्च नाही. पुढे जाऊन अरे दमली तर पुन्हा येऊ ना. नाही, त्यांना काय भीती वाटते सांगू का, की ते पुढे जाऊन ते पॅरालिसिस पण होतात ना याच याच्यामुळे. कशामुळे होतं हे तरी माहिती आहे का तुम्हाला? ते माहित नाही ना, पण मग फिजिओथेरपी घेतली थोडीशी. मला नाही वाटत, तुला इच्छा असेल तर मी करून देतो. नाही काहीच काही नाही, म्हणून तुला दाखवून पाहू म्हटलं. पाय झिंझिन येतात म्हणजे काय येतो? जिंजिना म्हणजे मुंग्या मुंग्या येतात बारीक. बारीक कधी कधी मुंग्या. तसं बसून बसून ते येणारच आहेत ना थोडाफार, बसून बसून. जेवण वगैरे रेग्युलर नॉर्मल आहे? हा. सलाड वगैरे खातो? नाही कधी म्हणजे पाणी किती पितो? पाणी 2 लिटर पाणी. एवढं मोठं शरीर आहे, 2 लिटरचं त्यानंच कमी पडतो, लहान पोरीला कमी पडतो. काउंटर नाही करत मग 2 लिटरवरती पाणी पितो. कमीत कमी आपल्याला 4 लिटर पाणी प्यायचं आता, कमीत कमी. न मोजता घेतला लोटा तर पूर्ण गडवा असं संपायला पाहिजे. ठीक आहे, इथे बसा 2 मिनिटं. ते त्याला साईडला करून द्या. इथे बस. कारण माझी इच्छा नाही असे उगाच कोणाचे पैसे खर्चावे. थोडं समोर होतं तसं आहे, तुमच्या बॉडीमध्ये काम आहे, हे आहे, हे काही दिवसांनी येणार आहे. पण एक्सरसाइज होईल का? एक्सरसाइज जाऊ शकते, तसं काही नाही. अजून जा, झुका ना खाली. रिलॅक्स. इकडे माझ्याकडे. ठीक आहे, हां दिसतात. अजून काही खाली स्टीफ आहे बॉडी. पाहिजे तर तुम्ही करू शकता. बॉडी ना याची खूप स्टीफ आहे. इकडे जाऊन करा. म्हणजे स्टीफ म्हणजे कसं आहे, फ्लेक्झिबल नाही आहे ना. आणि ते व्यायाम फ्लेक्झिबिलिटी नसल्यामुळे ना हे सर्व हे पूर्ण कडक झालं. ते दरवेळेस सांगतात, त्याच्यामुळे त्याच येते. एक्सरसाइज नाही करत ना. खाली बघा. इथे कुठे दुखतं ना, इथे दुखतं ना, ते दोन नंतर. खूप आहे इथे, रिजिडिटी खूप आहे. आपण एक काम करू, आपण फक्त कायरोप्रॅक्टिक करू. हां, जर पाहिजे असेल तर. कंपल्सरी नाही आहे, कारण स्टिफनेस आहे, आणि हा स्टिफनेस जर तुम्ही आज रिलीज केला तर तुम्हाला समोर जास्त काही त्रास होणार नाही. परंतु एक्झरसाइज इज अ मस्ट. कारण असे 2,500 रुपये 10 वेळा खर्च करण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, करायचं कंपल्सरी नाही आहे. हां, मी सगळं रिलीज करून घेतो. आणि त्याची फीस होते 2,500 रुपये पूर्णच का? पूर्ण बॉडीचं. तशी गरज नाही. तुम्ही घरी पण एक्सरसाइज करून करू शकता. साधा सूर्यनमस्कार जरी केला तरी तुम्हाला हे सर्व करशील घरी कसं.
आणि सर MRI वगैरेची गरज आहे का? याच्याकडे जास्त पैसा तिथे मी तुमचे पैसे वाचवायच्या गोष्ट करतोय तुम्ही तिथे नाही, मग त्यांच्या डोक्यातून निघायला पाहिजे. ते म्हणजे दुखतंय दुखतंय दुखतंय, ते डोक्यातून जातच नाही. मी माझ्याकडे मला जेवढी माहिती आहे त्या हिशोबाने बरोबर. हा, त्या हिशोबाने उगाच पैसे खर्च करायला मी कोणाला सांगत नाही आणि मला ते आवडत पण नाही. अनवॉन्टेड पाहिजे वस्तू. तुम्ही पण मेहनत करून पैसे कमावता, आम्ही पण मेहनत करून पैसे कमावतो. ठीक आहे, तर उगाच पैसे नका खर्च करू. एक्सरसाइज करा. एक्सरसाइज तुम्हाला माझा चॅनल आहे यूट्यूबचा, त्याच्यावर सिंपल रोजच्या एक्सरसाइज आवडते तेवढ्या करा. तुम्हाला कोणत्या डॉक्टरकडे जावं लागेल. तुम्ही पण सबस्क्राईब करा तुमच्या मोबाईलवर. तुम्ही पण सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. उगाच पण पैसे खर्च करणार. मी त्याच्यानेच टाकले, कोणी डॉक्टर टाकत नाही करा. ते फक्त तेच टाकतात. ठीक आहे. एक्सरसाइज मोबाईल बस बस बस.